नमस्कार मित्रांनो. तर आपण कंबाईनमधला कंबाईन 2023मधील पॉलिटी या विषयाचं विश्लेषण आपलं चालू होतं आणि मागील व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 58पर्यंत डिस्कस केलेले आहेत. आता सरळ क्वेश्चन्सकडे येतो. क्वेश्चन नंबर 59. क्वेश्चन नंबर 59मध्ये त्यांनी पॉलिटिकल थिंकर्स काय दिलेले आहेत आणि त्यांचे ते कुठल्या देशाचे आहेत मोस्टली ते विचारलं आहे. तर याच्यामध्ये आपण 4 नंबरचा जो थिंकर आहे तो जर पाहिला रुसो, तर मोस्टली आपल्याला रुसो फ्रेंच क्रांतीच्या बाबतीतला माहीत असतो की त्याचं जे द सोशल कॉन्ट्रॅक्ट नावाचं पुस्तक आहे ते फ्रेंच क्रांतीला प्रेरणा देणारं ठरलं होतं आणि त्यामुळे इथं 4ला जर आपण फ्रेंच क्रांतीचा जनक जर असं जोडलं तर आपल्याला डायरेक्टली उत्तर भेटून जाते. क्वेश्चन नंबर 58चं 3 नंबरचं उत्तर. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 60कडे येऊया. क्वेश्चन नंबर 60. भारताच्या संविधान परिषदेच्या कार्याविषयीचे समितीचे अध्यक्ष कोण होते? आता संविधान सभेचे अध्यक्ष जर म्हटलं तर इथं राजेंद्र प्रसाद उत्तर आलं असतं, परंतु यांनी संविधान सभेच्या परिषदेच्या कार्याविषयीचे समितीचे अध्यक्ष विचारले आणि त्याच्यामुळे इथं ग.वा. मावळणकर हे उपसमिती आता त्यांनी विचारली आणि मोस्टली आता उपसमिती विचारण्याचा ट्रेंड आयोगाकडं आलेला आहे किंवा 8 मेजर समित्या ज्या आहेत आपल्या त्या आपण पाठ करतोच, परंतु त्याबरोबरच आपण मग इथं उपसमित्या बघितल्या पाहिजेत. तर 60चं उत्तर 4 नंबर आहे. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 61. क्वेश्चन नंबर 61मध्ये यांनी संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा कधी तयार केला त्याबद्दल विचारलं आहे. तर हा पहिला मसुदा जो आहे तो ऑक्टोबर 1947 साली PN राव यांनी बनवला होता आणि त्यांनी तो ड्राफ्टिंग कमिटीला सपोर्ट केला होता. ठीक आहे. तर याचं उत्तर ऑप्शन 4 जे आहे ऑक्टोबर 1947. मग याच्यानंतर ड्राफ्टिंग कमिटीनं जो आहे फर्स्ट ड्राफ्ट फेब्रुवारी 1948मध्ये मांडला. त्यानंतर मग ते फायनल ड्राफ्ट असेल त्याचा फर्स्ट रिडिंग, सेकंड रिडिंग, थर्ड रिडिंग जे काय असेल यासुद्धा गोष्टी तुम्ही पाहणं अपेक्षित आहे आणि फायनली ते पास झालं 26 नोव्हेंबर 1949ला आणि 284 लोकांच्या सह्या त्यावरती झालेल्या होत्या. ठीक आहे. तर संविधान सभेच्या बाबतीत ज्या महत्त्वाचे मग इयर किंवा तारखा आहेत ते आपण इथं बघितलं अपेक्षित आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 62. भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्त्वांच्या भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेदाच्या क्रमानुसार योग्य क्रम लावा. आता हा एकदम सोपा क्वेश्चन आहे आणि ज्याला DPSP जे आर्टिकल पार्ट असतील त्यांना एक खूपच सोपा क्वेश्चन आहे. तर इथं आपल्याला संविधानातील आर्टिकल 51पर्यंत जे आर्टिकल आहेत आपल्याला ते मोस्टली पार्टच पाहिजेत, कारण खूप महत्त्वाचे आर्टिकल्स आहेत सगळे. फंडामेंटल राईट्स असतील त्यामध्ये किंवा DPSP असतील. तर इथं पर्यावरणाचे संरक्षण आणि सुधारणा हे आर्टिकल 48 मध्ये येते. त्यानंतर जनहिताचे राहणीमानवर सार्वजनिक आरोग्य सुधारणे आर्टिकल 47. त्यानंतर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, SC/ST दुर्बल घटकांचं जे हिताचं संरक्षण जे आहे ते आर्टिकल 46 आणि सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा लागू करणं आर्टिकल 44. ठीक आहे. त्यामुळे इथं 62चं आन्सर जे आहे ते 3 नंबर येणार आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 63. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणाविषयक अहवाल डॅशमध्ये प्रसिद्ध करण्यात आला. आता हा कायदा जो आहे तो 1919चा आहे, परंतु रिपोर्ट जो होता तो यांनी 8 जुलै 1918मध्ये दिला होता. त्यामुळे ते जुलै 1918 ऑप्शन नंबर 3 आन्सर असणार आहे. फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 64. इथं सुद्धा परत त्यांनी फंडामेंटल राईट्सबद्दलचे आर्टिकल दिलेले आहेत आणि यातली इनकरेक्टली मॅच कोणती आहे, इनकरेक्ट विचारला आहे आपण इथं लक्षात घ्यायचं आहे. तर इनकरेक्ट याच्यामध्ये क्वेश्चन ऑप्शन C पाहिलं तर इनकरेक्ट आहे, कारण राईट टू प्रोटेक्शन ऑफ लाईफ किंवा जीवित संरक्षणाचा अधिकार हा कलम 21मध्ये आहे, त्यांनी इथं 20 दिलं आहे. तर क फक्त असं उत्तर येणार आहे 3 नंबरचा ऑप्शन. त्यानंतर क्वेश्चन नंबर 65. आता याच्यामध्ये समवर्ती सूचीमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही. समवर्ती म्हणजे जे सेंटर आणि स्टेट दोन्ही ज्याच्यावर कायदा करू शकतात अशी. तर त्यांनी ऑप्शन्समध्ये टोल्स दिलेला आहे. जकात हा ॲक्च्युली मग स्टेटचा विषय आहे, तर इथे फक्त क असं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 3. आणि आता याच्यामध्ये मग तुम्ही जे आयोगाचं सारखं विचारलं जाणारं म्हणजे
42nd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटने जे 5 सब्जेक्ट स्टेट लिस्टमधनं कॉन्करंटमध्ये टाकले होते, तर ते आयोग त्यावरती क्वेश्चन विचारतं. मग ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर जे